ग्राम मंदिर ते समाज मंदिर अशी रत्नागिरीमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्तानं शोभायात्रा काढलेली पाहायला मिळते आहे। मी स्वतः या ठिकाणी ही ग्रामदेवतेची पालखी घेतलेली आहे। यासोबतच सध्या विविध चित्ररथसुद्धा या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। एकंदरीत जर बघितलं तर या शोभायात्रेचं वैशिष्ट्य मानलं जातं की समाज मंदिर ते ग्राम मंदिर अशी ही शोभायात्रा या ठिकाणी निघते। बघू शकता की विविध आकर्षक असे देखावे असलेले चित्ररथ सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। रत्नागिरीतलं ग्रामदैवत भैरीबुवा या ठिकाणाहून ही शोभायात्रा निघालेली पाहायला मिळते। बघू शकता की आकर्षक अशा पेहरावामध्ये सध्या या महिला वर्ग जो आहे तो या ठिकाणी आलेला पाहायला मिळतोय। विविध चित्ररथ भारत मातेचा हा देखावासुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। त्याचसोबत ढोल ताशाचा गजर आहे आणि अशामध्ये ही शोभायात्रा या ठिकाणी निघालेली पाहायला मिळते। स्वतः उद्योगमंत्री उदय सामंत हे सुद्धा या शोभायात्रेत सहभागी झालेले पाहायला मिळतात। बघू शकता की आकर्षक अशा पद्धतीनं ढोल ताशांच्या गजरामध्ये या शोभायात्रेला सुरुवात झालेली पाहायला मिळते। एकंदरीतच जर बघितलं तर भैरीबुवाच्या मंदिरापासून ही शोभायात्रा देखील सुरू झालेली आहे। आकर्षक असा हा हनुमानाचा देखावा देखील या ठिकाणी उभारलेला पाहायला मिळतोय। एकंदरीतच जर बघितलं तर ही शोभायात्रा समाज मंदिर म्हणजे पतितपावन मंदिरापर्यंत या ठिकाणी जाणार आहे। दरवर्षी अशाच पद्धतीनं ग्राम मंदिर ते समाज मंदिर असा संकल्प घेऊन ही शोभायात्रा या ठिकाणी सहभागी होते आणि शेकडो रत्नागिरीकर या ठिकाणी या शोभायात्रेमध्ये सहभागी होत असतात। विविध देखावे आणि आकर्षक असा पेहराव करत या ठिकाणी अनेक रत्नागिरीकर या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। तर या ठिकाणी या विश्वशांतीचा एक संदेश या ठिकाणी दिलेला पाहायला मिळतोय। ज्या पद्धतीनं सध्या युद्धाचा माहोल आहे त्या माहोलच्या अनुषंगानं सुद्धा विश्वशांतीचा हा संदेश या ठिकाणी दिलेला पाहायला मिळतोय। तर दुसरं या ठिकाणी विविध प्रकारचे असे देखावे सध्या या चित्ररथामध्ये शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समीर गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।